नमस्कार। आज मी चिकन बिर्याणी बनवणार आहे। अगदी सोपी पद्धत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्धा किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुतलं, त्याला आलं लसूण आणि दही हळद लावून मॅरिनेट केलं आहे। अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, ते सुद्धा स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत। तांदळाच्या तिप्पट पाणी गरम केलेलं आहे, तिथे बडी वेलची, लवंग, काळी मिरी, तेजपत्ता आणि पुदिना घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा तास धुवून ठेवलेला तांदूळ तो याच्यामध्ये घालायचा। तांदूळ धुवून ठेवलेला होता, उकळीच्या पाण्यात घालायचा, तर हा तांदूळ पटकन शिजतो आणि खडे मसाले घातलेले आहेत, त्याचा देखील स्मेल ह्या छान तांदळाला लागतो आणि हा भात खूपच छान लागतो। आता मी याच्यातलं सगळं भात काढून घेते आणि जाळीच्या भांड्यात काढल्यामुळे एक्सेसचे पाणी असेल ते सुद्धा निघून जाईल। आता इथे मी खडे मसाले घेतले, लवंग, दालचिनी, बडी वेलची, स्टार फूल, काळी मिरी, धने आणि जिरं, हे सगळं मी थोड्याशा गरम करून घेणार आहे। थोडंसं तेल घातलेलं आहे, जास्त गरम करायचं नाही। आपण बिर्याणी मसाला तयार करत आहोत आणि आता हा थंड व्हायला ठेवायचा। थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये मी याची पावडर करून घेणार। इथे अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत, स्लाइस करून घेतलेले आहेत, म्हणजे तांदूळ, कांदे आणि चिकन असं समप्रमाणात घ्यायचं आणि हे मी सगळं ब्राऊन कलर करून घेते हा स्लाइसचा आणि याच्यातला अर्धा मी ठेवून देते बाजूला आणि अर्धा याच्यामधलं परत त्याच तेलामध्ये घालते आणि त्याच्यामध्ये पण चिकन घालायचं आणि चिकन छान परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेत आणि असं परतवूनच ते चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि जो मसाला वाटला होता खडा मसाला, तो त्याची पावडर, लाल तिखट आणि थोडासा घरातला आपला घरगुती मसाला घातला आणि चवीनुसार मीठ घातलं। हे छान असं परतूनच चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि काजू घालायचे त्याच्यामध्ये, ऑप्शनल आहेत, आणि पुदिना घालायचा। पुदिन्याने सुद्धा बिर्याणीला खूप छान टेस्ट येते आणि आता हे शिजवून घेतलेलं आहे। चिकन शिजल्यानंतर आपल्याला ज्या पातेल्यामध्ये बिर्याणी करायची आहे त्या पातेल्यात मी हे सगळं काढून घेतलं। एक वाटी ठेवली, कोळसा गरम केलेला आहे, त्याच्यावर साजूक तूप घालायचं आणि लगेच झाकण ठेवायचं, म्हणजे हा स्मोक पूर्ण आपल्या चिकनला लागतो आणि छान याला स्मोक बसलेला आहे। मग लगेच लिंबाचा रस घालायचा आणि ते सगळं चिकन व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं, कारण याच्यावर आपल्याला एक वर भाताचा लेयर द्यायचा आहे आणि त्याच्यावर अजून छान टेस्ट येण्यासाठी साजूक तूप, कसुरी मेथी घातली, पुदिना कोथिंबीर घातलेला आहे, तळलेला कांदा घातलेला आहे आणि याच्यावर लगेच फूड कलर देखील घातला। फूड कलर ऑप्शनल आहे, आवडत असेल घाला, नाही घातला तरी चालेल आणि याच्यावर पूर्ण हा भाताचा लेयर वर द्यायचा आणि याच्यावर पुन्हा साजूक तूप घालायचं आणि त्याच्यावर पुदिना कोथिंबीर घालायची, वरून तळलेला कांदा घालायचा, थोडासा फूड कलर घालायचा आणि हे झाकून ठेवायचं। आणि आपण आता ह्या बिर्याणीला स्टीम देणार आहोत, त्यासाठी मी तवा गरम करून ठेवलेला आहे खाली आणि स्लो गॅसवर हे पातेलं ठेवून द्यायचं 15 मिनिटासाठी, म्हणजे पूर्ण बिर्याणीला स्टीम लागते। त्या गरम मसाला, चिकनचा फ्लेवर सगळ्या बिर्याणीमध्ये पसरतो आणि खूप टेस्टी होते। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांना शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद।